जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या जी हॉटस्पॉट आहे आतापर्यंत आपण बघितलोय आणि निवडणुका शांततेत पार पडल्या. परत निवडणूक आता मतमोजणी ही देखील आता सुरू झाली आहे. तर पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या मार्फत कसा बंदोबस्त करण्यात आलेला आहे? सुरक्षेच्या यंत्रणेने पिंपळगाव कुठं बंदोबस्त करण्यात आलेला आहे? पिंपळगाव नगर परिषद आज मतमोजणी ही थोड्या वेळात सुरू होत आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होम डीवायएसपी 3 PI त्याचप्रमाणे 5 PSI आणि 50 कर्मचारी असा बंदोबस्त हा पूर्ण लावण्यात आलेला आहे. मतमोजणीनंतर गावामध्ये फिक्स पॉइंट, त्याचप्रमाणे मोटरसायकल पेट्रोलिंग, जीप पेट्रोलिंग, महत्त्वाच्या ठिकाणी जे महत्त्वाचे पॉइंट आहेत, ज्या ठिकाणी मिश्र वस्ती आहेत, त्याचप्रमाणे काही धार्मिक ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की मतदानाचा विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारचं मिरवणूक काढू नयेत, त्याकरिता सर्वांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि सर्वांनी त्याबाबत सहकार्य करावे असं त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. सर, पिंपळगावच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांसाठी काय आवाहन कराल? अतिउत्साही कार्यकर्त्यांसाठी आम्ही यापूर्वी पण त्यांना आवाहन केलेलं आहे आणि आज सुद्धा त्यांना आम्ही आवाहन केलं आहे की निवडणुकीचा विजय आणि पराजय ह्या दोन्ही गोष्टी आपण मान्य करून शांततेने आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात काम करावं. कुणी कुठला गोंधळ करू नये, अन्यथा आम्हाला आमच्या पोलीस प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल.